संपूर्ण नुकसान जे झालेलं आहे, एक 2019चा JR आपल्याला माहीत आहे. आता तर तातडीनं प्रति कुटुंब 10,000 रुपयाची मदत त्यांच्या खात्यामध्ये टाकण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. आणि लगेच हे ज्या ज्या घरांनी पुरामध्ये जी घरं गेली, पुराचं पाणी आलं आहे, त्या सगळ्या ठिकाणी त्या सगळ्या कुटुंबाला 10,000 रुपये नगदी रूपाने आणि 5,000 रुपये धान्य रूपाने ही मदत देण्याचा आता आम्ही निर्णय याच्याप्रमाणे निश्चितपणे ते देणार आहोतच. त्याबरोबर पूर्णतः घर पडलं असेल त्याला ती मदत जी मागच्या वेळी देय होती ती देणार. ज्यांचा मृत्यू झाला असेल या सगळ्याच्यात त्यांना 5 लाख रुपयाची मदत माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घोषित केली आहे. 1 लाख रुपये CM फंडातून आणि 4 लाख रुपये SDRF म्हणजे आपत्ती व्यवस्थापन जो फंड त्याच्यातून, हे संपूर्ण 5 लाख रुपये महाराष्ट्र सरकारकडून त्या कुटुंबाला दिले जातील. बरोबर काही गावांच्या संदर्भात पुनर्वसनाचा विषय आहे, ते नक्की करण्याची आवश्यकता आहे. आणि आत्ताच माननीय उपमुख्यमंत्र्यांनी मीटिंगमध्ये या संदर्भात चर्चा केलेली आहे. आणि मला तरी असं वाटतं की यावर कायमस्वरूपी दरवर्षी जर आता मला वाटतं दरवर्षी तीच परिस्थिती जर उद्भवत राहिली, मदत म्हणून करत राहायची आणि पुन्हा त्या कुटुंबाला त्या संकटाला दरवर्षी सामोरं जायचं, तर कायमस्वरूपी काही कुटुंबांच्या संदर्भात निर्णय घ्यावा लागेल, काही गावांच्या संदर्भात घ्यावा लागेल. आणि विशेष करून डोंगराळ भागातील गावाच्या संदर्भात जे उतारावर काही गावं आहेत, वस्ती आहे, वाड्या आहेत, जे डोंगराच्या पायथ्याशी आहेत, त्याची प्रायोरिटी ठरवून अति धोकादायक गावं त्यांना पहिले हलवावे लागतील, धोकादायक गावं असेल त्यांना सेकंड प्रायोरिटीमध्ये, आणि सौम्य धोकादायक आहेत त्यांना तिसऱ्या याच्या. कारण पैसे निधीची आवश्यकता पण हे सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण हाही निर्णय तातडीनं घेण्याचा निर्णय आम्ही करतो आहोत. मला वाटतं की कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणीही मदतीपासून वंचित राहणार नाही. आणि जे आवश्यक जे काही शासन म्हणून कॅबिनेट पुढे जाऊन आम्ही निर्णय घेऊ, निकष जे काही असतील त्या निकषाच्या पलीकडे जर जायची आवश्यकता पडली या संकटात तर मदत करताना तोही विचार करू आणि कोणालाही मदतीपासून वंचित राहणार नाही अशी मदत नक्की दिली जाईल. मी बऱ्याच ठिकाणी फिरलो आहे, सगळ्यांचे त्या सगळ्या लोकांशी संवाद साधला. आजसुद्धा आमच्या पृथ्वीराज पाटील यांनी हे जे निवारा म्हणजे केंद्र सुरू केलेलं आहे, त्यांना त्या ठिकाणी आता मला वाटते 257 लोकांना इथे ठेवलेलं आहे. त्यांना उत्तम त्यांची व्यवस्था इथे होते आहे. कारण लोकांना पण विचारलं, नाहीतर उगीच काहीतरी आणतात आणि ठेवतात, काहीतरी करतात, तसं प्रकार नाही. त्या लोकांना इथे आणल्यानंतर त्यांची व्यवस्था पण नीट झाली पाहिजेत, ही काळजी आमच्या पृथ्वीराज पाटलांनी घेतली आणि त्यांना इथे व्यवस्था त्यांची केलेली आहे. अनेक आमच्या युवक काँग्रेसनी पण खूप मदत केली, अनेक लोकांना जाऊन यातून बाहेर काढण्यासाठी काँग्रेसच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी डे नाईट असं काम करून जितकी मदत होईल ती मदत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. आणि राज्याचा पुनर्वसन मंत्री म्हणून मी सुद्धा सातत्यानं या सगळ्या अफेक्टेड एरियामध्ये फिरतो आहे, जिल्ह्यात जातो आहे आणि सगळं पाहून झाल्यानंतर तिकडे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि आम्ही सगळे बसून त्यांना अधिकाधिक कशी मदत देता येईल, कोणीही वंचित राहणार नाही हा निर्णय आम्ही घेऊ. हा विश्वास मी महाराष्ट्रातील त्या संकटात सापडलेल्या सगळ्या लोकांना देऊ इच्छितो. ज्या कुटुंबाच्या घरात पाणी गेलेलं आहे, त्यांचं संपूर्ण घर पाण्याखाली गेलेलं आहे, कोणाचं शॉप पाण्याखाली गेलेलं असेल, ही प्राथमिक स्वरूपाची मदत आहे. ज्याला आपण तातडीची मदत म्हणतो ती मदत ही 10,000 रुपयाची असणार आहे. अनेक नागरिक पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावर स्वतःहून राहिले. महापालिका असेल, प्रशासन असेल, सातत्यानं सांगत होते बाहेर पडा. आणि आता या लोकांना मदत द्यायची का, त्यांनी नाही म्हणून सांगितलं आम्ही येणार नाही. त्यामुळे प्रशासनाची अडचणी वाटतात. असं आहे की काही ठिकाणी तर किरायाची म्हणजे काय म्हणतात रेंटनी लोक असतात, किरायेदार पण असतात, त्यांचं पण नुकसान झालेलं आहे. त्याला सोडता येत नाही. तो किरायेदार असला तरी तिकडे घराचं मूळ मालक नसलं तरी आम्ही तरी सांगितलं आहे. आणि
त्याच्याबरोबर हे सर्वे करत असताना आता ड्रोननी सर्वे करून घ्या म्हणून आयुक्तांनी सुरुवात पण त्याची केलेली आहे, ड्रोननी सर्वे करायची. आणि जे जे याच्यामध्ये मिळतील, खरं तर आता या संकटात पुन्हा नव्या वाद तयार होण्यापेक्षा तुमच्या प्रश्नाच्या उत्तराने की ज्यांना ज्यांना ही झळ पोचली आहे, ज्यांचं नुकसान झालेलं आहे, त्या सर्वांना तिथे मदत दिली गेली पाहिजे, या मताची आम्ही. अविनाश कोळी व्यवस्थापन कायदा अस्तित्वात आला, राज्य शासनानंच केला. त्याच्यामध्ये काही ठराव झाले, काही निर्णय झाले. त्या निर्णयाची अंमलबजावणी राज्यभरात कुठेही होताना दिसत नाही. पूरपट्ट्यात सतत परवानग्या दिल्या जातात, पोत भरले जातात, नाल्यांवर अतिक्रमण होतात. हे आपत्ती व्यवस्थापन कायद्याची अंमलबजावणी राज्यात होणार आहे की नाही? नाही, राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005मध्येच अस्तित्वात आला, अंमलबजावणी 2006मध्ये झाली. आजही आपण 2005च्या आपत्ती व्यवस्थापन कायद्याला धरूनच काम करतो. असं आहे की महाराष्ट्रामध्ये अनेकांचे अनेक वेगळे वेगळे असतात अतिक्रमण. आता या ठिकाणी गावठाणाला शासनाने मंजुरी दिली. गावठाणामध्ये किती कशा पद्धतीचे गावठाण वसवले जातात, रोड केवढा अरुंद असतो, नाल्या असतात नसतात, विकसित भूखंड केले जात नाहीत आणि विकले जातात. लोक राहायला गेल्यानंतर मग असुविधा निर्माण झाली की मग कॉर्पोरेशनवर त्याचं खापर फोडलं जातं, त्याला जबाबदार धरलं जातं. स्थानिक लोकप्रतिनिधी असतील त्यांना, नगरसेवकांना जबाबदार धरलं जातं. पण हे ही सगळी आता या संदर्भात गावठाणच्या संदर्भातसुद्धा मी बोललो दादांना की कुठल्या शहराला गावठाण द्यावं याही विचार करण्याची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे पुनर्वसन कायद्याच्या अंमलबजावणीच्या संदर्भात तुम्ही म्हणाला, खरं तर हा कायदा अस्तित्वात आला कोरोनाच्या काळात, याच कायद्याचा आधार घेऊन आपण अंमलबजावणी केली आहे. आता राहिला लोकांच्या अतिक्रमणाच्या संदर्भात, तर तो स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समिती असते, त्यांनी तो निर्णय घ्यायचा असतो. त्यांनी जर निर्णय घेतला नाही तर आमच्याकडे तक्रार आली तर आम्ही त्याच्यावर मार्ग काढू किंवा त्याच्यावर कारवाई करू. परंतु डायरेक्ट या कायद्यानुसार मंत्री म्हणून मला कुठलाही अधिकार, मला अधिकार आम्ही खाली दिलेला आहे, जो ज्या जिल्हाधिकाऱ्यांना दिलेला आहे. पण त्या माझ्याकडे त्यांच्याकडे नाही मिळाला नसेल, नंतर माझ्याकडेचा अधिकार आहे. म्हणून हा कायदा अंमलबजावणी करत असताना कोरोनाच्यासाठी आपण वापरलं ना, हे संकट राष्ट्रीय राज्य स्तरावरची संकट आलं त्यावेळेस आम्ही वापरतो, त्या कायद्याचा उपयोग करतो. पण जिल्हा स्तरावर असे प्रकरण उद्भवतात त्यावेळेस जिल्हा स्तरावर असलेल्या कमिटीने हा निर्णय घ्यायचा असतो, त्यांनी त्यावर कारवाई करायची असते. आणि अशा प्रकारचे पुन्हा नव्यानं इंस्ट्रक्शन आम्ही सगळ्यांना देऊ. असं आहे की प्रोटेक्शन वॉलच्या संदर्भात काही गावांची मागणी आहे, तो प्रस्ताव आम्ही तयार केलेला आहे, त्याच्यावरही चर्चा नक्कीच होईल. आज जरी प्राथमिक चर्चा झाली तरी आता मुंबईला मी चाललेलो आहे, उद्याला पुन्हा सविस्तर चर्चा होईल. उद्या जर कॅबिनेट झालं तर कॅबिनेट पुढे हा प्रस्ताव येईल. काही गावांना प्रोटेक्शन वॉल टाकण्याची आवश्यकता. चिपळूण हे शहर आहे, मी पाहिलं आहे, खेड शहर आहे, खेड शहराला बांधत नाही जर आपण ते प्रोटेक्शन वॉल बांधू शकलो, कारण नदीच्या कर्ववर असं यू टाईपवर त्या गाव बसल्या, बेटाचं स्वरूप आहे आणि आला की पाणी लगेच शहरामध्ये येतो आणि अनेक लोकांचं नुकसान होतं. तर अशी गावं आयडेंटिफाय करून जिथे ज्याची आवश्यकता आहे, एकतर या गावाचं पुनर्वसन करायचं असेल तर पुनर्वसन केलं पाहिजे. जिथे प्रोटेक्शन वॉल टाकून त्या गावाला वाचवता आलं तर तशा पद्धतीनं वाचवलं पाहिजे. काही गावामध्ये आता भूमिगत गटारांच्या संदर्भात मगानी CM साहेबांनी, आपले DCM साहेबांनी बोलले. खरं तर त्या संदर्भात SDMEचा आमचा निर्णय झाला आहे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली. आमच्याकडे ते पैसे उपलब्ध आहेत आमच्या खात्याकडे, म्हणून आम्ही जवळपास 2000 कोटी रुपये त्याच्यावर भूमिगत म्हणजे अंडरग्राऊंड केबलसाठी आम्ही करतो. तर ज्या ज्या उपाययोजना आता करायला पाहिजे, ती संकट वारंवार येणारं संकट, सगळं निसर्गाचं आता बिघडलेलं, मला वाटतं की ग्लोबल वॉर्मिंगसारखी स्थिती आत्ता निर्माण होते. सगळे अंदाज चुकवणारा असतो. आम्ही रेड अलर्ट घोषित करतो, 100 मिलीमीटर पाऊस असेल तर रेड अलर्ट असतो, पण इथे 400 मिलीमीटर पाऊस पडतो. काय करणार यंत्रणा, कुठे यंत्रणा कामी येणार? या सगळ्याचा विचार करून हे सगळ्या संकटाला थोपवण्यासाठी काय करता येईल, नक्की त्याचा विचार करावा. एक एक करू ना. 50,000 मदत राज्य सरकारने दिली होती. आता सुद्धा व्यापाऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे. व्यापाऱ्याकडून काय आपलं धोरण मदत काय केली हे संपूर्ण पंचनामे एकदा होऊ द्या. या सगळ्यांचे पंचनामे झाल्यानंतरच निर्णय नक्की होईल. मदतीचा निर्णय होणार मी सांगितलं आहे. त्यामुळे आता किती देणार, काय देणार, शेवट मी इथे बोलायचं तर आमच्या CM बरोबर, DCM बरोबर आणि ही सगळी इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधी,
त्यांच्याबरोबर स्थानिक आमचे पालकमंत्री आहेत, या सगळ्यांशी चर्चा करून अधिकाधिक कसं देता येईल तो निर्णय घेऊ ना. प्रकाश आमच्या नदीकाठी मुख्य बाजारपेठ आहे. पहिला पक्का बाजारपेठ असते. त्या बाजारपेठेचं कायमस्वरूपी पुनर्वसन करायचं. नाही, मी तेच बाजारपेठ अशा आहे की तुमची सांगली म्हणजे ते सांगितलं ना 6 गल्ल्याची सांगली आहे आणि ही इंग्रजापासून किंवा आमच्या पटवर्धन घराण्यापासूनचं ते व्यापारी व्यापाऱ्यांची बाजारपेठ होती ती. आणि त्यावेळेस काय फ्लड येत नव्हता, आलेला पाणी मधात आता धरणं झालेत, पाण्याचं सुद्धा मागच्या वेळेस समुद्राच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होते. जगाने समुद्र बुजवत कमी केला तर समुद्र वाढायला लागला, समुद्र वाढायला लागला तर पाणी पण वाढायला लागलं. हे सगळे जे एकमेकाशी रिलेटेड आहे, निसर्गाचा ऱ्हास होत चालला आहे. आता ते कशामुळे होत आहे, यावेळेस आता कोरोनामुळं गाळ्यात चालले नाहीत, पोल्युशन मुक्त होता देश आणि त्याच्यामुळं पाणी यावर्षी जर वाढत असेल त्याचं ते एक कारण आहे. पोल्युशन कमी असलं की पाणी अधिकचा बरसतो. तर ह्या तुम्ही जे म्हणताय की या सगळ्या परिस्थितीच्या मध्ये आपल्याला निर्णय घेत असताना त्या बाजारपेठेच्या संदर्भात दुसरीकडे हलवायचं असेल तर व्यापाऱ्यांची सहमती आणि एखादी नवीनच सांगली का बसवत नाही सगळ्या व्यापाऱ्यांना घेऊन, त्याची गरज आहे. हो जाऊ देत ना, ते केलं पाहिजे. तर त्यासाठी कोणीतरी मोठ्या लोकांनी पुढे येऊन तिकडे पुढे जावं आणि करून घ्यावं. 200 एकरमध्ये नवी सांगली सुरू केली की सगळं विकसित होणं सुरू होईल आणि एकदा कायमचा प्रॉब्लेम सुटून जाईल. तर मागच्या पुराच्या वेळी राज्यामध्ये जोशी. तुम्ही ग्राह्य धरताय, पण नदी कृष्णा नदीला महापूर 2 वर्षी येणार आहे, तुम्ही ग्राह्य नाही, असं धरताय. ग्राह्य धरत नाहीत ते. मदत पुनर्वसनच्या ह्याच्यामध्ये आपत्तीच्या संदर्भातली माझा मगाचाच प्रश्न होता की ती मानवनिर्मित आहे आपत्ती काय नैसर्गिक आहे. कारण कराडला पाणी उतरल्यानंतर ते 12 तासानं सांगलीला उतरतो, पण या खेपेला तशी होणारी घटना घडत नाही आहे. सांगलीचं पाणी 2 ते 4 इंच उतरतंय. तर त्याच्या मागची कारणं, हा जो महापूर झाला आहे तर ह्याच्या मागची कारणं शोधण्यासाठी तुमचा विभाग काही काम करणार आहे का, हा एक प्रश्न. आणि 2005 साली डॉक्टर पतंगराव कदम यांनी ऑफ द बीट जाऊन खूप वेळेला त्यावेळेला मंत्रिमंडळावरती टीका झाली होती, पण त्यावेळेला आर्थिक मदत देण्याला त्यांनी कुचराई केली नव्हती. तेच तुम्ही धोरण या वर्षीच्या महापुराच्या काळात ठेवणार आहे का? पहिला तर एक गोष्ट अशी की हा पूर आलेला ना तो कॅचमेंटच्या बाहेरच्या पावसामुळे आलेला. स्थानिक परिसरामध्ये 400-350 मिलीमीटर पाऊस पडला त्यामुळं ही परिस्थिती उद्भवली. नद्या नाले सगळेच पूर्ण ओसंडून वाहत होते. तुम्ही कोयनामुळे मानवनिर्मिती कधी म्हणताय, चुकतं कधी की ज्या वेळेस वरच्या धरणातून इकडे पाणी पडताना वरच्या धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात केला आहे आणि त्याच्यातून हे नवं संकट काही उभं झालं तर त्याला मानवाचा आपण हात धरू. निसर्गाचा त्याला मानवाचं काय म्हणा, पाणी किती पडावं हे माणूस कसं ठरवणार. आम्ही रेड अलर्ट घोषित केला, मला वाटलं 100 मिलीमीटर पाऊस पडेल, 400 मिलीमीटर पाऊस पडला, काय मानव ठरवणार. याच्यातून कसं काय मानव निर्मिती होणार आहे. आणि राहिला विषय मी सांगितलं कॅचमेंटच्या बाहेरचं पाणी आहे, हा एक विषय. दुसरा विषय की तुम्ही दुसरं काय म्हणाला तुम्ही, आपत्ती 2005 काय हां आलं लक्षात. पतंगराव कदम साहेबांनी ज्यावेळेस नाही अहो त्यावेळेस राज्याची आर्थिक स्थिती चांगली होती. 2 वर्ष कोरोनाने स्थिती काय करून ठेवली आहे राज्याची. आणि पतंगराव कदम म्हणजे एकदम ते शब्द आणि त्यांनी टाकलं की लगेच सगळ्यांनी हो म्हणायचं. सध्या आता हे आम्ही 3 पक्षाचं सरकार आहे, सरकारचं एकमत होऊन करणार आम्ही 3ही पक्षाचं सरकार जरी असेल तर. आम्ही कोकणामध्ये निकष बदलून पैसे दिले नाही काय, तोक्ते चक्रीवादळ दिलेत ना, त्याच्यानंतर त्याच्या अगोदर आलेलं निसर्ग चक्रीवादळात पैसे दिले, सगळे आम्ही सगळे नियम धाब्यावर सगळे सोडून दिले. अशी परिस्थितीमध्ये ते करावं लागेल, सगळा विचार करून करावं लागेल. एकदा पंचनामे येऊ द्या, सगळी माहिती येऊ द्या आणि मग आपलं करूया. पंचनामे किती महिन्यात तुम्ही किती दिवसात पुरे करा? काय नाही 2-3 दिवसात पंचनामे तयार होतील. शेतीच्या पंचनाम्याला थोडा वेळ लागेल, पण पुढच्या 2 दिवसामध्ये सगळे पंचनामे करावेत असे निर्देश दिले आहेत. ब्रिटिश शासनाच्या काळात 3ऱ्या दिवशी महापूर ओसरल्यानंतर कॅमेरे घेऊन प्रत्येकाच्या घरात 5,000 रुपये देऊन प्राथमिक मदत दिली गेली आणि पुढं 15 दिवसात ती त्यांच्या बँक खात्यात मदत दिली गेली. तोच आदर्श तुम्ही महाविकास आघाडी राबवणार आहे. तुम्ही जरा कोकणात जाऊन या, आम्ही कसं राबवलं त्याची माहिती घेऊन या. कोट्यावधी रुपये खर्च करून आयुक्तांनी बंगला बांधला. दरवेळी पुढे येत असताना कोणी कोट्यावधी रुपये खर्च करून घर बांधले
त्याला तुम्ही मदत देणार का? त्याच्या घरात पाणी गेलेलं आहे आयुक्तांच्या. आयुक्ताला माहिती का? चला पुढे घे. बोला. ठीक आहे. आयुक्तांना मदत करायला सांगू. नाही नाही, आयुक्त आयुक्ताला मदत करायला सांगू. त्याशी निगडीत सांगली जिल्ह्यातली अजून 5 कोटीची मदत दिली आम्ही. विचारा तिकडे बाजूला बसून. आर्थिक विषय तुम्ही दिली. आर्थिक परिस्थिती राज्याची ठीक नाही. मी स्वतः दिली. उरलेली होती मी देऊन दिली. नाही दिलीच. आर्थिक विषय काय राहिले असेल थोडी तर सांगा, आम्ही पुन्हा करू. आर्थिक विषयाचा मुद्दा काढला. आपत्ती व्यवस्थापन करताना दरवर्षी प्रशासनासमोर अशा अडचणी येत आहेत. अनेक रस्ते ब्लॉक होतात पुराच्या पाण्यामध्ये. दरवर्षी आता सांगलीमध्ये जे नवीन प्रकल्प मंजूर होत आहे त्यांची उंची सुद्धा त्या पुराला ते पाण्यात जातात. नवीन बायपास सुरू झाला तोही पाण्यात त्याचा उतारा जातो. आता खेडोपाडी जे पूरग्रस्त गाव आहे त्यांचे सुद्धा रस्ते मंजूर करताना ते सुद्धा कमी उंचीचे ठेवतात. हे बघा, मदत हा पैशाचा अपव्यय नाही का? हे मदत करत असताना दोन वेगळे प्रश्न तुमचे आहेत. एक तर मदत करत असताना आपण हा विचार करतो एकच मदत संकटात सापडलेल्या लोकांची मदत एवढीच नाही. इथे नुकसान झालं आहे इलेक्ट्रिक MSEBचं, इथे नुकसान झालं आहे रस्त्याचं, म्हणजे अनेक प्रकारचे नुकसान आहेत की याला खूप मोठे पैसे लागणार आहे. रस्त्यांचं पुलांचं नुकसान झालं आहे, तिथेही सरकारला आता आम्हाला रस्त्यांच्या नुकसानीच्या संदर्भात 127 कोटीचा प्रस्ताव दिला आहे. 127 कोटी रुपये रस्त्याला द्यावे लागतील. काही हे सगळं जर नाही तुम्ही जे म्हणालात मला लक्षात आलं. 2 विषय वेगळे म्हणून सांगितलं की जे ब्रिज बांधलेत, पुलं बांधलेत, त्यांना माहीत आहे की या वॉटर लेवलच्या खाली जातात, नेहमी पुराच्या खाली जातात, तरी पण बांधले गेले नाही असं तुमचा प्रश्न होता. तरी पण का बांधले गेले, त्याची उंच का नाही बांधले गेले? बघा, हे प्रश्न आत्ता उपस्थित होता. कोणीतरी सांगितलं की प्रोटेक्शन वॉल बांधा. गावाच्या बाजूनं प्रोटेक्शन वॉल बांधली. आपण काय वॉल बांधतो? नाल्याच्या काठाच्या 2 फूट 4 फूट आपण उंच बांधतो. पण ते बांधत असताना तो पाणी गेला तर पाणी पुन्हा नदीत आला पाहिजे ना. एकदा त्या लेवलच्या वर पाणी गेलं जातो त्यावेळेस प्रोटेक्शन वॉल कुचकामी ठरते, त्याचा काहीच उपयोग होत नाही. तर अशाच म्हणून आत्ता पुढचं जे काही हे सातत्याने येणारी सगळी संकटं पाहता, सातत्याने येणारा पूर पाहता, या शहराचं पुनर्नियोजन करण्याची आवश्यकता आहे. ते नक्कीच करावं लागेल की कुठलाही बांधकाम नव्यानं करत असताना, कुठलाही ब्रिज तयार करत असताना त्याची लेवल हे 2005, 2019 हा आलेला पूर आणि त्याचा उपयुक्तता हा सगळा विचार करून या शहराचं पुनर्नियोजन भविष्यात करावं लागेल आणि निश्चितच त्याच्यात तो विषय घेऊन पुढे जावं लागेल. लास्ट आता एक सचिन त्या संदर्भात मी आता धोरणही महाराष्ट्रासाठी घेतलं, सांगलीसाठी नाही. हे गुंठेवारीचं जे धोरण होतं ना 2021 ते राज्याचं धोरण आहे. राहिला सांगलीमध्ये असा प्रश्न उपस्थित झाला तर त्यासाठी कोणत्या शहरासाठी लावायचा आणि नाही लावायचा यावर चर्चा करू ना. मी अजितदादांशी बोललो बघा नाही बोलताना, गुंठेवारीचा जो निर्णय आहे या शहराला लागू करू नका हे मी त्यांच्या कानावर टाकलेला आहे. एक मिनिट, यानंतर बाळासाहेब जरा लास्ट तुम्ही दुसऱ्यांदा विचारताय, जरा दुसऱ्यांना संधी देऊ. नाही, मागच्या वेळेस वशिष्ठीचा पूल वाहून गेल्यानंतर त्याचा ऑडिट झालेला आहे. यावेळेस पूल वाहून गेला नाही, त्याचे अप्रोचेस वाहून गेले. पूल जसाच्या तसा आहे, स्ट्रक्चर जसा तसा आहे वशिष्ठीचा. आत्ता जो झाला ना ब्लॅक झाला आहे पुण्या आपला गोवा रस्ता, मुंबई गोवा रस्ता, ते अप्रोच वाहून गेल्यामुळे झालेला. त्याचे ऑडिट तर मागच्या वेळेस जे गेलं ना त्याच वेळेस सर्व त्या राज्यातील पुलांचे ऑडिट तयार आहेत. युती शासनाच्या काळात हरिपूर्वा सांगली कोल्हापूरचा नवीन ब्रिज बांधकाम चालू आहे, त्यामुळं सांगलीचा धोका अधिक वाढला आहे. त्या ब्रिजमुळं तो नॅशनल हायवेचा ब्रिज आहे. नॅशनल हायवे कोणता?
स्टेट हायवे कुठला हरिपूरचा सुधीर गाडगेने जो पूल बांधला आहे, बांधकाम चालू केलं आहे, त्यामुळं आता त्याचे पिलर उभं राहिल्यामुळं कृष्णा नदीचं पाणीचा प्रवाह हा अखंडित झालेला आहे आणि ते बॅक वॉटर सांगली शहरात येतं असा काही तज्ज्ञ इंजिनियरांचा प्रश्न आहे. तर पूल बांधण्यासाठी या परिसरात नवीन धोरण आखणार आहे का आणि त्या पुलाच्या बांधकामामुळं जर काय सांगलीचं पाणी वाढत असेल तर त्या पुलाचं बांधकाम थांबवणार आहे का? नाही, आता मी या संदर्भात मला तज्ज्ञाचं मत ऐकू द्या. त्यांनी कोणी म्हटलं असं वेगवर बोलता येणार नाही. आपण त्या सगळ्यांची मी इथल्या आयुक्तांशी चर्चा करतो, विभागीय आयुक्तांशी बोलू, आम्ही इथले कॉर्पोरेशनच्या आयुक्त आहेत त्यांच्याशी चर्चा करू, PWDशी चर्चा करू आणि जर असं या ब्रिजमुळे काय असं धोका होत असेल तर पुनर्विचार निश्चितपणे केला गेला पाहिजे. एक मिनिट बाळासाहेब, आता पुरामध्ये ओबीसी नको ना. आता एक मिनिट, चांगली उपयुक्त माहिती मी 2-3 गोष्टींवर हे झालं की नाही. सांगली जिल्ह्यात आपण कायमस्वरूपी दक्षता कक्ष स्थापन करणार नाही. तुम्ही चुकीचं ऐकला. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यासाठी आता आम्हाला NDRFची एक नवीन NDRFची स्कीम हे विभागीय असणार आहे. डिझास्टरचं डिझास्टर कमांड कंट्रोल सेंटर हे जे आहे DCCC त्याला म्हणतात, ते स्थापन विभागीय स्तरावर करायचा तर ते सांगलीला केलं गेलं पाहिजे आणि ते सांगलीला करण्याचा आम्ही करू. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.